नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय लपंडाव या मालिकेचा इंटरेस्टिंग असा एपिसोडच्या सुरुवातीला त्या बिचाऱ्या कान्हाला सगळे गार्ड्स मिळून ना इकडे बाहेर आणून सोडतायत आणि बाहेर आणतायत. तर कान्हा त्यांना म्हणत असतो, एक मिनिट माझं ऐकून घ्या म्हणून. पण ते गार्ड्स काही त्याचं ऐकत नाही. कान्हा म्हणतोय, मला सरकारशी बोलू दे, माझी बाजू तर मांडू दे. तोपर्यंत आता तो परशुराम आला इकडनं आणि म्हणतोय, तोंड बंद ठेवा तुझं, याला परत घरात घुसू द्यायचं नाही, असे धमकी देतात परशुराम येऊन. आणि म्हणतात, आणि ऐकत नसेल ना हा, तर याला लाथा घालून बाहेर काढा. तर कान्हा म्हणत असतो, पण एकदा मला माझी बाजू तरी मांडू द्या. तोपर्यंत परशुराम काहीतरी बोलणार, तोपर्यंत परशुराम असं म्हणत नाही, ते सरकारने एंट्री घेतली. आता सरकारची एंट्री बघा कशी अगदी रागीट लुक मध्ये येते, ती अशी अगदी चालत अशी असं असं सरकार असं तोंड पण लागले बरं का मागे त्याच्या, आणि ती अशी येऊन पुढे उभी राहते सरकार आता. आणि सगळेच जण तिच्याकडे बघतात. आता सरकार काय बोलणार बघत राहूया. पण तोपर्यंत नाही, काकू आता फोनवर कुणाशी तरी बोलते. म्हणते, हे बघा, रॉंग नंबर नाहीये, तुम्हाला ज्यांच्याशी बोलायचंय ना त्यांची मी बायको बोलतीये. आणि आता काय आहे, बरोबर आहे, पण सखीची काकू बोलतीये मी. आणि आता तुम्हाला जी काही बातमी मिळाली आहे की ती काही खोटी आहे, ती अफवा आहे. तुम्ही फक्त हे महत्वाचं लक्षात ठेवा की काहीही झालं तरी स्वयंवरातली तुमची एंट्री मागे घेऊ नका. आणि इकडे ती दुसरी काकू पण ती म्हणते, हॅलो ताई, आपल्या अनिकेतला सांग एंट्री काढू नकोस, मला आत्ताच कळलंय की ही बातमी खोटी आहे. तर प्रेक्षकांनो इकडे ना कान्हा म्हणत असतो, सरकार प्लीज एकदा माझी बाजू ऐकून घ्या. तर लगेच सरकार बघा कशी हातबीत अशी दाखवते. तिच्या नजरेवर बाकी सगळेजण तिकडनं निघून गेलेत. आता फक्त कान्हा आणि सरकार ह्या दोघेच जण तिथे उरलेत. आणि आता प्रेक्षकांनो बघा पुढे काय घडतंय ते. कान्हा लगेच येतो आणि म्हणतो, मी खरंच सांगतो, मी यातलं काहीच केलेलं नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. तर इकडे सरकार म्हणते, तुला सांगितलं होतं, रादर मी वॉर्न केलं होतं की मला डबल क्रॉस करण्याचा प्रयत्न सुद्धा करू नकोस. मी तुझं काय करू शकते हे तुला माहितीये का, तुला असं विचारते. तर कान्हा म्हणतो, तुम्ही काय करू शकता हे आता महत्वाचं नाहीये, पण आता हे जे काही सगळं केलंय ना ते मी केलं नाहीये एवढं मात्र खरं आहे. मी खाल्ल्या मिठाला जागणारा माणूस आहे, हे असं करूच शकत नाही मी. तर लगेच सरकार विचारते, हो, मग तुझ्या फोनवरून मेसेज काय हवेतून गेला का मीडियाकडे? आणि मग कान्हा म्हणतो, माझ्या फोनवरून? तर सरकार इथे म्हणते, रात्री 2च्या सुमारास तू सगळ्या मीडियाला मेसेज पाठवलायस तुझ्या फोनवरून. तू नाही पाठवलायस तर मग कोणी पाठवलाय? आणि मग प्रेक्षकांनो इथे कान्हाची ट्यूब पेटते आणि त्याला त्या गोष्टी आठवतायत. आता बघा कान्हाला कसं आठवतंय ते. कारण तो आईस्क्रीम घेऊन येतो तेव्हा सखीच्या हातात त्याचा फोन असतो आणि तो टकटक वाजवतो काचेवर, आणि त्यामुळे सखी घाबरते. कान्हा विचारतो, तुम्ही माझ्या फोनवर काय करत होता? तर गाणी चेंज करत होते असे इकडे सखी उत्तर देते. ह्या सगळ्या गोष्टी आठवतायत. तर इथे कान्हा मनातल्या मनात म्हणतो, म्हणजे माझ्या फोनवरून मीडियाला खोटी बातमी देणारी सखी होती? तर तोपर्यंत सरकार म्हणते, आता हे असं गरीबासारखं तोंड करू नकोस हा तू अजिबात. मला गरिबीचा आणि गरीब चेहऱ्यांचा तिटकारा आहे असं सांगते ती अगदी धमकी दिल्यासारखी. आणि मग प्रेक्षकांनो ना कान्हा आता काहीच बोलत नाहीये. सरकार पुन्हा एकदा त्याला म्हणते कान्हाला, आऊट. आणि तरी सुद्धा सरकारने सांगून सुद्धा कान्हा तिथेच उभा आहे, तरी तो हल्ला नाहीये. हे बघून आता गार्ड्स असं म्हणत ना परत आता गार्ड्स आलेत आणि गार्ड्स परत तिथे ना धरतायत. त्याला पुढे जाऊ देत नाहीयेत आणि तो पडतोय तर त्याच्या डोक्याला इथे कानाच्या लागतंय. तर प्रेक्षकांनो सखीची आता एंट्री झाली. सखी आता अगदी खाली येते आणि एकदम अशी ती बघतीये सगळ्यांकडे. तिकडनं सरकार सुद्धा येते त्याच वेळेला. आणि आता सखी सरकारला हाक मारते, म्हणते, सरकार, कामत एम्पायर मध्ये गोंधळ उडाला म्हणे असं विचारते मुद्दामून सखीकडे. आणि पुढे म्हणते, तरीही ऍप्लिकेशन्स आल्या असतील असं विचारते प्रश्न. आणि आता प्रेक्षकांनो इकडे शीना म्हणजे मॅनेजरला हाक मारते ती आणि म्हणते, किती वाजले? 10:30ला 5 मिनिटं बाकी आहेत. किती एंट्री झाल्या आहेत असं विचारते. तर ती शीना आता तिच्याकडे आयपॅड आहे त्याच्यामध्ये बघते लाईव्ह एंट्री किती आहेत. तर शीना सांगते, मॅडम, सगळ्यांनी त्यांच्या एंट्रीजना विथड्रॉ केल्यात. आणि हे ऐकून आता सरकार सुद्धा हादरते. आणि इकडे ना आता फक्त 4च एंट्र्या उरल्यात असं इकडे सांगितलं आणि त्यांना सखी एकदम असं आश्चर्य दाखवते. आता प्रेक्षकांनो फक्त 4 असं म्हणते बरं का सखी. परशुराम वगैरे सगळे बघतायत. सखी पुढे म्हणते, फक्त 4? तुम्ही तर सरकार लाखोंची हजारोंची अपेक्षा केली होती ना, फक्त 4च एंट्री आल्यात? असं म्हणत सखी सरकारला डिवचते. कामत एम्पायरच्या एकुलत्या एक वारसाच्या स्वयंवराला फक्त 4च एंट्री? आता कसं करायचं? मी तर तुम्हाला सकाळपासून गुड मॉर्निंग सुद्धा म्हटलेलं नाहीये.
आता काही मॉर्निंग गुड दिसत नाहीये असं मुद्दामून सखी ते बोलते. तर लगेच सरकार बघा कशी बघते सखीकडे आणि आता काकू वगैरे सगळे हसतायत. पण इथे सखी पुढे म्हणते, आय मीन आता तुम्हीच बघा ना किती गोंधळ उडालाय. सगळ्यांचे सतत फोन फोन येतायत. मीडियाने तर धरून ठेवले की कामत एम्पायर बुडालंय म्हणून आणि स्वयंवराची डेडलाईन संपली तरी सुद्धा टीव्हीवरची हेडलाईन तुम्हाला टेन्शन देत राहणार आहे आता. आता लोकांना तर हीच बातमी खरी वाटणार ना, त्यामुळे कोणीच भाग घेणार नाहीये स्वयंवरात. मला काय वाटतं आणि आपण आपण हा विषय सोडून देऊया असं म्हणत सरकार बोलते आणि मग पुढे म्हणते, "आपण हे लग्नच ना ड्रॉप करू" असं म्हणते. तर प्रेक्षकांनो तिचं हे म्हणणं ऐकल्यानंतर इकडे सरकार आणि बाकी सगळ्या लोक ना कसे शॉक बसल्यासारखे असे बघतायत म्हणजे एकदम असं नवीन काहीतरी ऐकल्यासारखं. पण सरकार आहे ती शेवटी म्हणते, "4 एंट्रीज आल्यात ना शीना?" तर लगेच "हो सरकार" असं म्हणत तिकडे म्हणते ती शीना. तर लगेच सरकार म्हणते, "म्हणजे स्वयंवर होणार, राईट?" तर लगेच शीना सुद्धा "हो सरकार, होणार स्वयंवर" असं म्हणून उत्तर देते. तर लगेच सरकार सखीकडे बघत म्हणते, "होणारच. हे स्वयंवर होणारच. कारण सरकार जे ठरवतात ना, तर त्यात शक्यता नसते, तर त्या खात्री असते" असं म्हणते इकडे सरकार. आणि प्रेक्षकांनो परशुराम वगैरे सगळे असे बघतायत तिच्याकडे आणि आता पुढे काय घडणार बघूया. तर नावं असं सरकार म्हणते. तर प्रेक्षकांनो आता ना प्रत्येकाचं लक्ष नावं कुणाचे आले त्याच्याकडे लागलंय. इथे काकू सुद्धा अगदी इंटरेस्ट घेऊन बघतेय. मनात तिला हसायला येतंय, मनात ती चेहऱ्यावर अशी वेगळंच दाखवते. आता नेमकं काय-काय दाखवते ही काकू किंवा कशी आहे स्वभाव हे कळत राहीलच. तर आता सरकारने नावं विचारल्यानंतर नावं बघा कशी येतायत. पहिलं नाव येतं विक्रम देसाई आणि ते नाव ऐकल्यानंतर मात्र इकडे परशुराम आणि ही जी काकू आहे ना तिचा चेहरा हसतो आणि इकडे सरकारला आठवतंय विकीचा चाम कधीच हारत नाही वगैरे एक तर त्या विक्रम देसाईनं म्हटलेलं असतं. स्वयंवर मीच जिंकणार वगैरे म्हटलं असतं. दुसरं नाव आहे राहुल खानोलकर. थर्ड वन इज सोमनाथ वैद्य आणि लास्ट वन इज अनिकेत राजे अशी सगळी नावं घेतलेत. तर सखी आणि सरकार दोघी एकमेकींना नजरेनंच टशन देतायत फक्त. सखी मनातल्या मनात म्हणते 4च अशी 1 डझन नावं आणा समोर. जी सखी खोटी बातमी पसरवून सरकारांच्या अपेक्षेतली हजारोंच्या घरात असलेली नावं, संख्या असलेली एक आकडी करू शकते, ती सखी या चौघांना टिकू देणार नाही असं म्हणते. या चौघांना तर मी खेळात शिरण्याआधीच क्लीन बोल्ड करीन असं सगळं इकडे सखीच्या मनामध्ये चाललंय. तर प्रेक्षकांना तर शीना म्हणते, "सरकार वेळ संपायला फक्त 1 मिनिट उरलाय" आणि आता सरकारचं लक्ष तिकडे चाललंय. तर इकडे आता सखी एकदम ओरडते आणि म्हणते, "1 मिनिट" आणि आता सखी काय म्हणते बघा, "तो 1 मिनिट जो काही आहे तो मी मोजू?" असं विचारते ती आणि आता बघा सखी स्टाईलमध्ये ना काय करते ते. पण प्रेक्षकांनो त्याआधी नाही ते गार्ड्स जे काही आहेत त्या कान्हाला ना भरपूर मारतायत. अगदी लाथा, बुक्क्या, त्यांच्या हातातली काठी जी काही आहे अगदी अशी ना तुडवून मारतात म्हणतात ना त्यातल्या प्रकारे ना खूप असं मारतायत बिचाऱ्याला. पण तो काही प्रतिकार करत नाहीये. तो पण असा मार खाऊन घेतोय आणि आता खूप जोरात म्हणजे किती किती माणसाने मारावं ना एखाद्याला त्याचं ते बघावं म्हणजे किती छळ करतायत त्याचा. अगदी काठ्या, बुक्क्या अशा जोरजोरात हाणतायत एकदम आणि तो मात्र आपला डिफेन्स करतोय इथे. आता बघू हा कसा पोहोचतोय किंवा काय होणार आहे पुढे ते. तर प्रेक्षकांनो इकडे सखीने म्हटलंय की टाईम मी मोजू का? तर आता सखी टाईम मोजायला सुरुवात करतेय. तर प्रेक्षकांनो इकडे सरकार बघते तिच्याकडे. सखी मोजते 10, 9 आणि इकडे त्या 10-9च्या फटक्यामध्ये ना इकडे त्या कान्हाला मारतच सुटलेत. 8 आता पुढचं सखी मोजते 8, 7 आणि इकडे ना बाकीच्या शीना आणि त्यांची टीम मेंबर्स जे काही आहेत ते सुद्धा असे ना लक्ष घालून बसले तिथे की रिफ्रेश करतायत की अजून एखादी एंट्री येते का किंवा काय घडतंय ते. तर आता 6, 5 असं सखीचं काउंटिंग सुरू आहे तिकडे आणि इकडे गार्ड्सनी ना जोरात बडवलंय. खूप म्हणजे खूप मारलंय बरं का. ही काकू या दोन्ही काकू आहेत ना त्या दोघीकडे मनातल्या मनात इकडे मात्र हसतायत. सखीचं चाललंय 5, 4, 3 आणि आता प्रेक्षकांनो आता इकडे शीनाचं पण टेन्शन वाढत चाललंय. बघूया आता पुढे काय घडतंय ते. 3, 3 असं आता रिपीट ऐकायला येतंय. 2, 2, 2 आणि आता अशा पद्धतीनं एक एंट्री आहे तोपर्यंत वाढते आणि त्यामुळे इकडे शीना खुश होते आणि म्हणते, "अजून एक एंट्री आली आहे" असं म्हटल्यानंतर आता सखी आकडे मोजता ना शीनाकडे बघते आणि आता प्रेक्षकांनो आता कुणाची एंट्री असेल तर इथे बघा सरकार वेळ संपायला फक्त 1 सेकंद आधी अजून एक एंट्री आली आहे आणि ते सखी आणि सरकार दोघे एकमेकींकडे बघतात.
5वी एंट्री आली आहे आणि ती कुणाची आहे आणि तोपर्यंत मी असं म्हणत तिकडे कान्हाने एंट्री घेतली बरं का इथे. आणि आता सगळ्यांचं लक्ष दरवाजाकडे जातंय. सरकार आधी सखीला टशन देत असतात, पण जेव्हा मी असा दरवाजातून आवाज येतो आणि जेव्हा ते बघतात तर कान्हा आलाय तिथे. अगदी सगळे बघतायत बरं का. आणि कान्हाची अवस्था बघा प्रेक्षकांनो, केवढं मारलंय त्याला, केवढं लागलंय इथे बघा तुम्ही. आणि परशुराम तर असा ना त्याच्याकडे बघतच राहिलाय. सखी बिचारीनं हादरते त्याला जे काही लागलेलं आहे ते बघून इथे. आणि हळव्या मनाची आहे सखी ते कळेलच तुम्हाला पुढे. कारण इकडे कान्हाला जे काही लागलंय, जसं काही लागलंय ते बघितल्यानंतर इकडे ना प्रत्येक म्हणजे सखीच्या डोळ्यात पाणी येतं. म्हणजे अक्षय तिला खूप वाईट वाटतं. आणि इकडे काकू वगैरे आहेत ना त्या मात्र अशा शॉक होऊन बघतात. परशुराम सुद्धा शॉक होऊन बघतोय बरं का, हा परत इथे आला असं म्हणून. तर कान्हा मात्र आपला फुल ॲटिट्यूड मध्ये आलाय बरं का एंट्री द्यायला इथे. आणि तो म्हणतोय, मी कान्हा मी कान्हा 5वा मेंबर आहे किंवा 5वा सदस्य आहे. कान्हा शिवराज महाडिक असं इथे उत्तर देतो येऊन हा कान्हा. तर सखी बघा कशी बघते त्याच्याकडे आणि काकू वगैरे सुद्धा. कान्हा लंगडत लंगडतच आता घरामध्ये येतोय आणि म्हणतो, 5वी एंट्री माझी असं सांगतो. ती सुद्धा वेळ संपायच्या आत केली असं म्हणून सांगतो. तेही काकू बघा कशी शॉक होऊन बघते त्याच्याकडे. तर कान्हा पुढे म्हणतो, पण आता मी या स्पर्धेचा ऑफिशियल स्पर्धक असणार आहे असं सगळीकडे कान्हा म्हणतो. आता परशुराम त्याच्याकडे कसा बघतोय बघा रागाने, असे डोळे मोठे बिठे करून. आणि आता कान्हा असा ना एकदम असा कूल ॲटिट्यूड मध्ये सखीला बघतो. परशुराम सखी कान्हाला धरतो आणि म्हणतो, ए तुझी हिंमतच कशी झाली असं लगेच नाही ते कॉलर बिलर धरून विचारतो. आणि म्हणतो, इतका मार खाऊन सुद्धा अक्कल नाही का आली? तर मार खाऊन तर अक्कल आली आहे आणि म्हणूनच भाग घेतलाय मी असं इकडे कान्हा म्हणतो परशुरामला. परशुराम परत ना त्याला म्हणतो, खूप निर्लज्ज आहेस रे तू असं कॉलर वगैरे म्हणतो. आणि म्हणतो, निर्लज्जच नाहीस तर गद्दार सुद्धा आहेस तू असं सगळं असं धरून कॉलर धरून बोलतोय आता हा कान्हाला परशुराम. तर सखीला मात्र इथे ना वाईट वाटतंय. परशुराम पुढे म्हणतोय, सखी स्वतःच्या फोनवरून खोटी बातमी पसरवतोस आणि वर तोंड करून तू स्वयंवरात भाग घेतोयस. तर कान्हा एकदा सखीकडे बघतो तर सखी मान खाली घालते बघा प्रेक्षकांनो. आणि आता सरकारची नजर पण बाजूला झाली. परशुराम पुढे म्हणतो, आता फक्त तुला मारलंय हा. आणि पुढे म्हणतो परशुराम की आत्ताच्या आत्ता घरातून बाहेर नाही ना पडलास तर तू जिवंत राहशील की नाही याची सुद्धा गॅरंटी नाहीये. तर ही धमकी दिलेली ऐकून ना इकडे बाकी सगळे खुश होतात, कारण त्यांना वाटतं की हा गद्दार आहे म्हणून. तर गार्ड्स असं म्हणून आता परशुराम हाक मारतो आणि घेऊन जा याला असं म्हणून सांगितलंय. तोपर्यंत आता सखी बोलते आणि म्हणते, काका थांबा. तर इकडे बाकीच्या गार्ड्सना इकडे म्हणजे जावा म्हणून सांगितलंय. आता गार्ड्स निघून गेलेत. आणि आता सखी काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे, कारण परशुरामने अडवलंय बरं, परशुरामला अडवलंय सखीने. आणि आता सखी पुढे येत म्हणते, काका थांबा, त्याने काहीच नाही केलंय. आता सगळ्यांना डबल शॉक होतात, कारण सखी पुढे म्हणते, हे सगळं मी केलंय. आणि आता प्रेक्षकांनो इकडे बघा प्रत्येकाला असं ना धक्काच बसतोय की हे सगळं सखीने केलंय हे ऐकून. अगदी परशुराम काका सुद्धा असे शॉक होऊन बघतायत. तर सरकार डायरेक्ट इकडे सखीला ओढते आणि म्हणते, काय बोललीस तू? काय बोललीस परत बोल. हे सगळं मी केलंय म्हणजे? तर लगेच सखी काय विचारते मी तुला असं म्हणत सरकार पुढे येते आणि म्हणते, हे सगळं मी केलंय म्हणजे काय आहे नेमकं? तर सरकारचा हात असा ढकलून देते सखी आणि म्हणते, म्हणजे मीडियात जी काही खोटी बातमी पसरली आहे ना ती कान्हाने नाही तर मी पसरवली असं इकडे सखी ठामपणे सांगते. म्हणजे ती खोटं कबूल करायला इकडे मागे पुढे पाहत नाहीये. आणि काल सखी पुढे म्हणते, काल रात्री कान्हाच्या फोनवरून मी मीडियाला मेसेज केला होता असं सांगते. आणि प्रेक्षकांना इकडे काकू वगैरे कशा बघतात बघा तिच्याकडे. काकूला तर धक्काच बसलाय की सखी असं सुद्धा वागू शकते ऐकून. सखी म्हणते, काल रात्री मी नव्हते हे तर माहितीच आहे ना सगळ्यांना. तर आईस्क्रीम खायच्या बहाण्याने मी कान्हाला बाहेर पाठवलं आणि त्याच्या फोनवरून मी मीडियाला मेसेज केला असं सखी कबूल करते इथे आणि स्पष्टपणे सांगते ती. आता सरकारची रिएक्शन पुढे काय असेल तुम्हाला काय वाटतं? सरकार या सगळ्याला कसं हँडल करेल? तर आता प्रेक्षकांनो इकडे सरकार म्हणते, तुला जर का तुझं हित समजत नसेल ना तर नको समजू दे, पण तुझ्या या फालतू गोष्टीमुळे जर का घराचं आणि बिझनेसचं नुकसान होणार असेल ना तर मी ते खपवून घेणार नाही. तर सखी सुद्धा टशन देते बरं का इकडे सरकारला. आणि कान्हा बघा कसा मान खाली घालून बघतोय. आणि लिसन, बाहेरच्या लोकांना जर हे कळलं की हे सगळं जे काही केलंय ना ते तू केलंयस ना तर ते काय म्हणतील लोक असं इकडे सरकार विचारते सखीला. तर सखी म्हणते, खरं खोटं जाणून न घेता या कान्हाला तुम्ही एवढं जीव घेणं जाणून मारलंय तर हे जर का बाहेर समजलं तर बाहेरचे लोक काय म्हणतील असा प्रश्न सखीने परत उलट विचारलाय. अरे एखाद्याच्या आयुष्याची काहीच किंमत नाहीये का तुम्हाला असा प्रश्न सखीने विचारलाय. आणि परशुराम काकाकडे बघते ती रागाने आणि कान्हाकडे बघत म्हणते, किती लागलंय त्याला. आणि म्हणते, सॉरी कान्हा,
मला वाटलं होतं की तुला फक्त नोकरीवरून काढून टाकतील, तुझ्याशी हे असं सगळं वागतील, असं वाटलं नव्हतं मला, असं सखी ते कानापुढे येऊन म्हणते. तर कानापुढे येऊन म्हणतो, मलाही वाटलं नव्हतं की माझी अशी फसवणूक होईल. खरं तर मी तोंड उघडू शकलो असतो यांच्यासमोर, पण काय आहे ना, म्हणजे असं तो म्हणतो. तर लगेच ना सरकार म्हणते, म्हणजे तुला माहिती होतं की हे सगळं काही घडलंय, जे काही केलंय ते सखीने केलंय, त्याचा सरकारने प्रश्न विचारला या लगेच कानाला. तर प्रेक्षकांनो, परशुराम पुढे म्हणतो, मग तोंड का नाही उघडलं इतका वेळ? का मार खायची हौस आहे तुला? तर लगेच त्याची कॉलर धरल्यामुळे ना इकडे परत म्हणते, काका त्याला त्रास होतोय असं सखी म्हणते. तर परशुराम त्याची कॉलर सोडून देतो आणि इकडे कान्हाला सखी परत विचारते, कान्हा, अरे मी तुझा वापर केला हे तू का नाही सांगितलंस? तर कान्हा पुढे म्हणतो, काय आहे, समोरचा जसा वागतो तसंच जर का आपण वागलो ना, तर त्यात आणि आपल्यात वेगळेपण काय? आपलं वेगळेपण हे आपणच जपलं पाहिजे. आपल्यामुळे समोरच्याला आनंद नाही झाला तरी चालेल, पण काय आहे, आपल्यामुळे कुणाला त्रास नाही झाला पाहिजे, असं इकडे कान्हा ना सरकारकडे बघत बोलतो. तर प्रेक्षकांनो, आता पुढे काय घडणार आहे बघा तुम्ही. कारण सखीच्या जे काही प्रश्नावर कान्हाने जे काही उत्तर दिलंय, त्या उत्तरावर इकडे सरकार मनातल्या मनात जो काही विचार करते तो बघा. सरकार म्हणते, हा मुलगा मूर्ख आहे की स्वतःला खूप हुशार समजतोय, पण प्रामाणिक मात्र नक्कीच आहे हा मुलगा. स्वयंवरात भाग घेऊन याने ना माझ्याच फायद्याचं काम केलंय, असं इकडे सरकार मनातल्या मनात बोलते आणि कान्हा मात्र सरकारकडे बघत राहिलाय नुसता. तर इकडे, हर्षदा फर्स्ट एड बॉक्स आण, असं इकडे ही सांगते सखी. तर कान्हा म्हणते, नाही नाही असू द्या, आधी जखम करायची नंतर मलम लावायचं. अरे पण लागलंय तुला, असं सखी म्हणते. तर लगेच कान्हा म्हणतो, असू द्या म्हणालो ना मी, आता या जखमाच मला जाणीव करून देतील की हे स्वयंवर ना मला जिंकावं लागेल. तुम्ही फक्त मला तारीख आणि वेळ कळवा, असं इकडे कान्हा म्हणतो. आणि पुढे म्हणतो, आणि हे स्वयंवर ना आता मीच जिंकणार, असं तो सांगतोय बरं का सरकारकडे बघत. आणि सखी मात्र त्याच्याकडे अशी बघत राहिली की त्याचा हा ॲटिट्यूड जो काही आहे तो. तर लगेच ना सखी कान्हा म्हणतो, फील्डिंग तर तुम्ही सॉलिड लावली होती, पण मी म्हणालो ना की हा खेळाडू हरणाऱ्यातला नाहीये आणि स्वयंवर मीच जिंकणार, असं इकडे कान्हा परत एकदा सांगतो. तर परशुराम वगैरे कसे बघतायत बघा त्याच्याकडे, अगदी दोन्ही काकू सुद्धा. तर तोपर्यंत परशुरामचा फोन वाजतोय आणि आता परशुराम भानावर येतोय. तो फोन मेसेज जो काही तो बघून इकडे परशुराम म्हणतो, सरकार, की तुम्ही मीडियाला जी काही बाईट दिलेली आहे ना ती ऑन एअर आहे. तर लगेच सरकार इकडे हसते. तिला आता तिनं काय गोंधळ घातलाय माहिती नाही. तर परशुरामला खूण करते की जा आता टीव्ही लाव म्हणून. आणि सखीची कडे बघत ना टशन देते बरं काही नजरेनं. आणि सखीला पण कळत नाही की नेमका काय प्रकार आहे. तर आता बाईट काय दिली ते बघूया. तर आता इकडे ना सरकार म्हणजेच तेजस्विनी कामतची बाईट जी काही टीव्हीवर दाखवतायत. नमस्कार, मी तेजस्विनी कामत म्हणजेच सरकार. ही जी काही बातमी आहे ना, ती बातमी साफ खोटी आहे. काय आहे, लोकांना अफवा पसरवायला खूपच आवडतात. पण डोंट वरी, ही बातमी ज्याने कोणी दिलेली आहे, की त्यांना आम्ही शोधून काढूच, असं इकडे सरकार बाईट देतायत आणि म्हणतायत, आणि त्याला थँक म्हणू आम्ही. अहो खरंच, कारण त्याने जे काही केलंय ना, तर त्याच्यामुळे आमचा फायदाच झाला, असं सरकार इथे बातमी देते आणि म्हणते, काय आहे, सखीच्या स्वयंवरासाठी हजारोंच्या संख्येने स्पर्धक आले होते, पण ते सखीसाठी नव्हते, तर तिच्या पैशांसाठी आणि प्रॉपर्टीसाठी आले होते, असे इकडे सरकार म्हणते. आणि म्हणते त्यामुळे काय झालं, या बातमीमुळे जे काही असे नको असलेले स्पर्धक आहेत ते ऑलरेडी बॅकआउट झाले. आणि एक अजून महत्त्वाची गोष्ट सांगते मी, असं इथे म्हणते, अजून मला गोंधळ वाढायला कुणाला वेळच द्यायचा नाहीये. त्यामुळे आता सखीचं स्वयंवर जे काही असेल ते आता उद्याच करायचं ठरवलंय, अशी इथे न्यूजमध्ये ना इकडे सरकारने सांगितल्यामुळे ना इथे सगळ्यांना घरच्यांना शॉक बसतो. सरकार पुढे म्हणते, कामत कंपनीने आणि माझ्या लाडक्या सखीने हे असं ठरवलंय. आणि प्रेक्षकांनो, इकडे सरकार सखीला टशन देते. बाकी सगळे इथे शॉकमध्ये आहेत. तर सखीला डबल शॉक बसलाय बरं का. डबल गेम केला या सरकारने हे बघून. तर प्रेक्षकांनो, आता ही सगळी बातमी ऐकल्यानंतर शीना म्हणते, कॉंग्रॅच्युलेशन सखी मॅम. उद्याचा दिवस फक्त तुमचा असेल. एंट्रीज जरी कमी असतील ना, तरी सुद्धा उद्याचा इव्हेंट ग्रँड होणार, ही माझी गॅरंटी आहे. आपला मोठेपणा मारायलाच पाहिजे ना ती, कारण ती मॅनेजर आहे. तर तिचं ऐकून ना सगळेजण हसतात. तर सरकार, आम्ही पुढील कामाला लागतो, असं म्हणत ती निघून जाते मॅनेजर आपल्या टीमला घेऊन. आणि परशुराम सुद्धा गोड हसतात बघा कसे. आता यांच्या मनात नेमकं काय येते कळेलच. तर सरकार हळूहळू पुढे येते आणि म्हणते, तुझ्यासाठी खास गिफ्ट, असं म्हणून सांगते सरकार. म्हणजे ती न्यूज जी काही ती गिफ्ट आहे तुझ्यासाठी, माझ्याकडून गिफ्ट आहे, असं वगैरे सरकार इथे टोमणा मारते आणि म्हणते, आणि तू, आता कानाकडे बघत म्हणते, आणि तू विचारत होतास ना की स्वयंवराची तारीख कधी आहे म्हणून,
तर घे, स्वयंवर उद्याच असेल. असं इथे सरकार परत एकदा म्हणते, उद्याच आहे स्वयंवराची तारीख. स्वयंवर उद्याच होणार. मुद्दाम इकडे सखीला दोन दोनदा ऐकून दाखवते. तर कान्हा बघा कसा बघतोय. सरकार कान्हाला म्हणते, तू तयारीला लाग, आज तुला सुट्टी देतो. तर लगेच कान्हा म्हणतो धन्यवाद, आणि मग तिकडनं ना एकदा सखीकडे बघतो, एकदा सरकारकडे बघतो आणि निघून जातो. तर प्रेक्षकांनो, सरकार बाकी सगळ्यांकडे बघते, म्हणजे त्या दोन्ही काकू परशुराम यांच्याकडे बघते आणि म्हणते, चला तुम्ही सुद्धा तयारीला लागा, एकच दिवस आहे आपल्याकडे. आणि सरकारकडे बघत, सखीकडे बघत म्हणते, सखीचं स्वयंवर उद्याच आहे, सो गो. तर लगेच परशुराम म्हणतो, हो सरकार, आणि मग सगळेजण ना तिकडनं निघून जातात. आता सखी आणि सरकार दोघीच जणी तिथे उभे आहेत. सखीच्या जवळ आता सरकार येते आणि सखी तिच्याकडे बघत राहिले. तर लगेच सरकार टिक टिक वन, टिक टिक टू असं म्हणत ना, आणि म्हणते की तुझं नाही चाललं हे सगळं, असं म्हणत तोंड असं म्हणजे चिडवते आणि धमकी दिल्यासारखी म्हणते, टिक टिक वन, एकच दिवस राहिला स्वयंवरासाठी, असं म्हणत फुल टशन देते आणि तुझ्या स्वयंवरासाठी. त्या सखी सुद्धा ना नजरेनं टशन देते आणि तिकडनं निघून जाते. सरकार म्हणते, खूप मोठा डाव खेळला होतास तू सखी, पण मी सुद्धा सरकार आहे आणि मी सुद्धा कधीच हार स्वीकारणार नाही, असं म्हणत स्वतःशीच इकडे हसते बरं का. आणि आता इकडे बघूया कान्हाचं काय चाललंय. कान्हाचा मित्र कान्हाला औषध वगैरे लावतोय. अरे बास बास, परत कान्हा ओरडतोय. तर कान्हाचा मित्र म्हणतो, अरे काय लहान आहेस का, किती ओरडतोयस तू. तर कान्हा म्हणतो, किती ओरडतोय, अरे त्या सिक्युरिटी गार्डने ज्या पद्धतीने मला बकवलंय ना, तर ते बघायला पाहिजे होतंस तू. अरे तुला उद्या स्वयंवर जिंकायचंय ना, तर कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है. तर अरे हे असले डायलॉग मारू नकोस तू, असं कान्हा म्हणतो. अरे ही सखी सुद्धा तिच्या आईसारखीच आहे रे, स्वयंवरात नक्की काय करणार आहे काय सांगता येत नाही. तर कान्हाचा मित्र म्हणतो, काय करेल सांगता येत नाही म्हणजे, अरे तिची आई किती बेरकी आहे आपल्याला माहिती आहे ना, पण तिच्या आईला सुद्धा माहिती नाहीये की तिची मुलगी किती स्वयंवरात नेमकं काय करणार आहे. तर पण तू उद्या स्वर का हे जिंकलास ना स्वयंवर, तर सखी कामचा नवरा होशील तू, असं इकडे तो मित्र म्हणतो. इमॅजिन कर, सखीच्या नावापुढे तुझं नाव लागेल आणि सखी कान्हा असं म्हणत तो मित्र एकदम गप्प बसतो आणि इकडे बघतो कान्हाकडे. तर तिला तुझं आडनाव कळालं तर, असं म्हणत प्रश्न विचारलाय. तर कान्हा ना काहीतरी विचार करतो आणि म्हणतो, आडनावाचं काय घेऊन बसलायस राजा, तुला जेव्हा तिला माझा भूतकाळ कळेल ना, तेव्हा तिचं काय होईल याचा विचार करतोय मी. तर कान्हाचा मित्र सुद्धा तोच विचार करतोय. आता नेमका ह्याचा भूतकाळ काय, हा सस्पेन्स आहे. कान्हा पुढे म्हणतो, काय आहे, माझं अजून ध्येय पूर्ण झालेलं नाहीये, ते मला पूर्ण करायचंय. तर तुझं ध्येय पूर्ण करता करता त्याचा त्रास सखीला सुद्धा होणार आहे कान्हा, असं तो मित्र म्हणतो. तर कान्हा म्हणतो, याला सर कोलॅटरल डॅमेज म्हणतात, सुक्याबरोबर ओलंही जळतं. आणि काय आहे ना किरण, हे बघ कसं आहे, मी आयुष्यात खूप भोगलंय, पण काळजी करू नकोस, मी सखीच्या बाबतीत तसं होऊ देणार नाही, असं कान्हा म्हणतो. आणि म्हणतो, तिला साथ देईन मी, असं सगळं सांगतो. आणि तिच्यातला जो काही इनोसन्स आहे ना, तो मात्र जपेल. तर तिने तुला एवढं फसवलं तरी सुद्धा, असं किरण विचारतो. तर कान्हा, अरे आजची बातमी आहे ना, तुझ्या फोनवरून तिनेच पसरवलीये, आणि हे जे काही सगळं तुला काही झालंय ना, ते तिचेच कारनाम्यामुळे झालं, हे विसरू नकोस. तर कान्हा म्हणतो, ठीक आहे, तुझं बरोबर आहे तुझं म्हणणं, पण तिला जेव्हा कळलं की तिच्या अशा वागण्यामुळे माझी ही अवस्था झाली आहे, तर कुणाचीही पर्वा न करता तिने सगळं खरं सांगून टाकलं. तर कान्हाचा मित्र म्हणत असतो, पण मुळात तिचे घरचे असंच वागणार आहेत, हे काय तिला माहिती नव्हतं का. तर प्रेक्षकांनो, कान्हा पुढे म्हणतो, ठीक आहे, जाऊ दे आता, काय आहे तिच्या आयुष्यात तिच्याशी वाईट वागणारी एवढी सगळी माणसं आहेत, त्यातली आपल्याशी थोडंफार वाईट वागली तर काय बिघडलं, चालून द्यायचं आपण. तर आता प्रेक्षकांनो पुढे काय घडतंय बघूया. तर आता जाऊ दे म्हणून सोडून देऊ नका, असं सगळं सांगितलंय. तर इकडे घरामध्ये सखी बुद्धिबळाचा पट मांडून बसलीये आणि ती काही काही विचार करते. ती म्हणते मनातल्या मनात, पण तिला सगळं आठवतंय, उद्याच स्वयंवर आहे आणि टिक टिक वन, एकच दिवस आहे असं का सरकारने म्हटलेलं असं ते सगळं आठवतंय. त्यामुळे ती म्हणजे अशी विचार करते. शेवटी आईने तिचा डाव जो काही आहे तो टाकलाच, डायरेक्ट उद्या स्वयंवर असं म्हणत जरा ती बेचैन झाली आणि म्हणते, मला राऊंड्सच अशा डिझाईन करायला हव्यात की ज्या कुणालाच पार करता येणार नाहीत, असं तिच्या मनामध्ये चाललंय.
पण प्रेक्षकांनो तोपर्यंत इथे आता सरकारची एंट्री झाली आहे. त्यामुळे जरा सखी अशी सावरून बसली आणि ती परत आपला जो काही प्यादा आहे तो परत इथे पुढे ठेवते. तर आता प्रेक्षकांनो ती उठत असते तोपर्यंत सरकार म्हणते बस आणि आता सखी तिथेच बसते. म्हणजे अशी बसवते तिला सरकार लिटरली त्या बुद्धिबळाच्या प्याद्यासमोर आणि सरकार म्हणते बस आता बोलायचंय तुझ्याशी आणि आता बस ग म्हणून परत एकदा सांगते. तर सखी नाईलाजाने बसते तिच्यासमोर. आता सरकार सखीला काय बोलते बघा आणि म्हणते आज बुद्धिबळ न खेळता आपण बुद्धी वापरून छान दोघी डाव खेळलो आणि बुद्धिबळाचा पट समोरच आहे बरं का प्रेक्षकांनो. सरकार एकदा बुद्धिबळाच्या पटाकडे बघते आणि म्हणते तू कान्हाला प्याद म्हणून वापरलंस आणि तुला असं वाटलं की तू जिंकलीस. पण सरकार कधीच आणि प्याद उचलते आणि म्हणते सरकार कधीच पटावरचा राजा आहे आधीच. त्याला कुणीही मात देऊ शकत नाही असं सगळीकडे सरकार म्हणते राजा उचलून. कुणीच मात देऊ शकत नाही. तर प्रेक्षकांनो ना सखी एक नजर बघते. आता पुढे काय घडणार बघूया कारण एक नवीन ट्विस्ट येणार आहे, स्वयंवर होणार आहे. नेमकं काय काय मजा आपल्याला बघायला मिळणार आहे कारण एकीकडे सरकार, एकीकडे कान्हा आणि एकीकडे सखी आहे. आता नेमकं काय काय घडणार आहे, स्वयंवर कसं घडणार आहे, काय होणार आहे, राऊंड्स काय असतील ते बघत राहूया. कारण इकडे स्वयंवराचं अगदी उत्सुक नवरदेव मांडवात आलेले आहेत, 5ही राजकुमार आलेत. तर इकडे सखीचा पहिला टास्क सांगते की 2 तासात मला शोधणं हा आहे माझा पहिला टास्क आणि हे ऐकून इकडे ना सरकार सुद्धा शॉक होऊन बघते. नेमकं काय काय घडणार आहे ते जाणून घेऊया. भरपूर असे ट्विस्ट अँड टर्न्स येणार आहेत त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि बघत राहा लपंडाव.